मित 11 मोह आणि त्यांच्या विरोधात आराध्य स्पोर्ट टेंबोडे। टॉस जिंकल्यानंतर इथे क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय मित 11 मोह संघाने इथे टॉस जिंकलाय आणि त्याने क्षेत्ररक्षण स्वीकारलाय। ज्या विनर टीम आहेत बघा इथे जिंकलेल्या त्या नक्कीच पहिला दिवस नंतर दुसऱ्या दिवशी कोण i11 कोण हा संघ पुढे गेलाय आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल तो नितलस जय हनुमान मार्शल 500 आणि 40+ काल जो पोल झाला त्याच्यामध्ये नवापाडा 40+ आणि नावाली 40+ आचल 11 हे संघ पुढे गेलेत। आजच्या या पोलमधून पाहायचं आपल्याला कोणता संघ पुढे जाणार आहे। सामन्याला सुरुवात होते, क्षेत्ररक्षण इथे सजवलं जाते, पंच मैदानामध्ये रेडी आहेत। इथे मात्र अंपायर्स कडून गार्ड्स घेताना करण पाटील अंपायर जावेद फरीद सरांचा इशारा आलाय की ते सामना मात्र सुरू होतोय। वेल देखील पाहिली जाते 6:44 पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज होते तो गोलंदाज रोहित पाठे, परंतु फलंदाज आपण पाहतोय तो करण पाटील। पहिला चेंडू टॅपिंग क्रिकेट चेंडू मात्र येतोय थर्डमॅन क्षेत्राला गवसणी घालेल का? यस, इट्स 4 रन्स। चौथा दिवस आजचा आणि चौथ्या दिवसातील सुरुवात देखील चौकाराने जबरदस्त आमदार चषकाची सुरुवात कशी झाली आहे चौकाराने, कारण आमदारांनी चौकार मारलाय आणि ते चौकार मात्र प्रत्येक रात्रीमध्ये महागुरु आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती पहिल्या रात्रीपासून चौकार आलाय। खाता ओपन चौकाराने झालाय। खरोखर हे यश आहे आपल्या पनवेलचे भाग्यविधाते पनवेलचे दमदार आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय। करण पाटीलच्या बॅट मधून आलाय चौकार। गोलंदाज रोहित पाटे करणसाठी हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे चेंडू जातोय शॉर्ट लॉंग मध्ये क्षेत्ररक्षक उभा आहे। नक्कीच एक धाव मात्र सहज पूर्ण केली जाते। एका धावेने मात्र इथे धाव संख्या जाऊन पोहोचले ती 5 वरती। 5 षटकांचा सामना आहे, किती धावांपर्यंत पोहोचेल हा आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे संघ हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं आहे। हो, पायावरती चेंडू आदळतो इथे मात्र लेग बिफोर द विकेट, पहिली विकेट तंबूच्या आश्रयाला राहुल गडगे बॅक टू द डगआउट। गणपती बाप्पाला नमन करून नक्कीच इथे मात्र सुरुवात झाली आहे। डीजे ऑपरेटरने देखील केली आहे। पहिला विकेट राहुल गडगे, 5 धावांवरती पहिला विकेट मात्र तंबूच्या आश्रयाला। मोहो आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतो हा टेंबोडा संघ जबरदस्त मॅच होईल शंका नाहीये। आजची चौथी रात्र या स्पर्धेची आपल्याला नक्कीच पाहायला मिळते। या चौथ्या रात्रीमध्ये जर विचार केला तर नक्कीच अप्रतिम पद्धतीने प्रत्येक रात्रीमध्ये चांगले सामने आपण नक्कीच पाहिलेले आहेत। काल देखील 40+ थरार येथे होता, 10 संघ काल देखील 40+ आपण पाहिले, त्यामधून मात्र प्रत्येक संघाने चांगला परफॉर्मन्स दाखवला या मैदानामध्ये। जबरदस्त हा मिनी वानखेडे मैदान सजवलं गेलंय। आमदार चषकाचे सर्व दमदार आयोजक भारतीय जनता पार्टी वलप व जय हनुमान क्रिकेट संघ वलप आयोजित आमदार चषक 2024 सुंदर पर्व या मिनी वानखेडे मैदानामध्ये आपण पाहतोय। चांगला चेंडू होता, सन्मान देण्याचा प्रयत्न नक्कीच केलाय। स्वतः फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडकवण्याचा प्रयत्न रोहित पाटेचा राहिलाय। पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर मात्र नियंत्रणबद्ध गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळाली।
ती रोहित पाठेची. मजबूत शरीर एसटीचा हा खेळाडू आहे, परंतु चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळतोय. चांगली रनिंग त्याची आपल्याला पाहायला मिळते. 10-12 पावलांचा रनअप घेऊन हा गोलंदाज मात्र गोलंदाजी करताना दिसतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू थोडासा आखूड टप्प्याचा होता. शॉर्ट लेग मध्ये अंपायरच्या जवळ मात्र नक्कीच तिथे झेल टिपला गेलाय आणि इथे मात्र टेंबोडे संघाला अजून एक हादरा लागतोय, तो कुणाल भोईरच्या रूपाने. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मानाचा मुजरा. इथे मात्र दुसरी विकेट तंबूच्या आश्रयाला आपल्याला पाहायला मिळते. रोहित पाठेला मात्र मिळतात या 2 विकेट्स या षटकामध्ये. अजूनही या षटकातील एक चेंडूचा खेळ बाकी आहे. करण पाटील मैदानामध्ये तग धरून आहे. नॉनस्टॉप एंडला तो उभा आहे. 2 चेंडूचा सामना मात्र करण पाटीलने आतापर्यंत केलाय. आता मात्र भूषण गडगे आलाय. भूषण गडगे हो हो हो, क्या बात आहे. काय चेंडूवरती वेग होता, जबरदस्त इथे फेकी होती आणि हा देखील चेंडू निर्धाव. जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आली, त्यानंतर मात्र पाठी मागचे 4 चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये संपादन केलाय तो रोहित पाठेने आणि त्यामध्ये 2 विकेट्स त्याने प्राप्त केल्या. ठीक आहे. तर इथे मात्र आता दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. जयेश पाटील आणि समोर फलंदाज आहे तो करण पाटील. भूषण गडगे आलाय. 2 फलंदाज तंबूच्या आश्रयाला आपण पाहतोय. पहिला सामना आजच्या रात्रीतील. चला वेळ जास्त घेऊ नका, ही सूचना आहे. टी मोहला 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायचे आहेत. हो, शॉट ऑफ प्लेन. इथे मात्र करण पाटील च्या बॅट मधून आलाय सिक्सर. स्वर्गीय दिवंगत कामगार नेते आदरणीय दिबा पाटील साहेबांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आदरांजली. इथे मात्र षटकार ठोकलाय पहिल्या चेंडूवरती करण पाटीलने. पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकला, त्यानंतर कुठेतरी नॉनस्टॉप एंडला आपण करणला पाहिला. आता मात्र या दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती तो स्ट्राईक घेतोय आणि पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकतोय. परंतु इथे जयेश पाटील देखील कुछ कम नाहीये, कारण षटकार आल्यानंतर अतिशय अप्रतिम भेदकता त्यांनी या चेंडूवरती दाखवली आहे. ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू मात्र निर्णायक पद्धतीने फेकलाय. त्या चेंडूला मात्र सन्मान पूर्वक खेळून काढलाय तो करण पाटील. धाव नाहीये, परंतु एक सन्मानपूर्वक शॉट नक्कीच पाहायला मिळाला करणचा. इथे मात्र पुन्हा एकदा हा चेंडू जाईल सीमा पलीकडे. करण पाटीलच्या बॅट मधून आलाय खणखणीत असा षटकार. श्रीराम, जय श्रीराम. नक्कीच इथे मात्र षटकार आलाय बघा. करण पाटीलची जी बॅटिंग लाईनअप आपण पाहतोय, खरोखरच पहिला चेंडू
पूर्णपणे शॉर्ट ऑफ लेन, त्याला देखील स्क्वेअर लेगच्या वरतून पाठवलं षटकारासाठी. त्यानंतर जो जयेश पाटीलचा दुसरा चेंडू होता सुधीर, अप्रतिम, त्याला सन्मान दिला. त्यानंतर तिसरा चेंडू पुन्हा शॉर्ट ऑफ लेन पाहिला आणि पुन्हा एकदा त्याच दिशेने षटकार ठोकला. म्हणजे नेहमीच आपण म्हणतोय की क्रिकेटमध्ये की खराब गेंद का लेना समाचार और अच्छी गेंद को देना सन्मान, तर तीच प्रत्यक्ष इथे मैदानामध्ये आपण पाहतोय. इथे मात्र चांगल्या पद्धतीने खेळून गेला. लॉंग ऑफच्या दिशेने मात्र चेंडू ट्रॅव्हल करतोय. इथे क्षेत्ररक्षक चाकलाय, चेंडू मात्र गेलाय सीमा पार, आलाय हा चौकार. इथे मात्र करम पाटील बरसतोय. पहिल्या षटकामध्ये कुठेतरी संयम, कंट्रोल या खेळाडूचा आपण पाहिला. कारण नॉनस्टॉक एंडला जसा गेला, इकडे मात्र विकेट पडत गेल्या आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये तो स्ट्राईकला आला. तिथे मात्र त्याने आक्रमक पद्धतीने खेळ करायला सुरुवात केली आहे आणि हीच तर ओळख आहे या करण पाटीलची. जबरदस्त फलंदाजी करतोय जयेश पाटील. पुन्हा एकदा करणसाठी हा चेंडू मात्र शॉर्ट गलीमधून चेंडू मात्र थर्डमॅनला ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक गेलाय तिथे दूरवरून, मात्र 2 धावा इथे कंप्लीट करतायत. 2 धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले ती 23 वरती. आता मात्र कुठेतरी सुस्थिती पाहायला मिळते ती टेंबोडे संघाची. तर पहिल्या षटकामध्ये थोडासा जो खेळ होता तो ढासळताना आपण पाहिला, परंतु एक त्रुक्का एक्का आपण नेहमीच म्हणतो, तो करण मात्र एका बाजूला उभा आहे. कारण या मॅचमध्ये कमीत कमी धावांपर्यंत रोख लावायचा असेल मोह संघाला, तर करण पाटील वरती नक्कीच लक्ष केंद्रित करावं लागेल. परंतु इथे करण थांबेल का हा मोठा प्रश्न आहे. कारण तो पूर्णपणे सेट झालाय या मैदानामध्ये आणि त्या अनुषंगाने त्या पद्धतीने इथे फलंदाजी करतोय. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 24. स्वप्नील पाटील मनपूर्वक आपलं स्वागत आहे. स्वप्नील या स्टेजवर. पुन्हा एकदा वलभ गावातील सर्व ग्रामस्थांचा आम्ही जानमान क्रिकेट संघ वलभ आणि आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे. मोहो गावातील खऱ्या अर्थाने सर्व प्रेक्षक, रेल्वे खऱ्या अर्थाने शासकीय यंत्रणेमध्ये कार्यरत असणारे रेल्वे कर्मचारी, आमचे परम बंधू जयदास पाटे मोह यांचं आगमन झालेलं आहे. जयदास पाटे मोह मनपूर्वक आपलं स्वागत आहे. मोह गावातील सर्व ग्रामस्थ, टेंबोडे गावातील सर्व ग्रामस्थांचं आम्ही जानमान क्रिकेट संघ वलभ आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2024 या स्पर्धेत स्वागत करता आहोत. जबरदस्त, क्या बात है. यूपी बिहार में ये वीडियो कॉल चल रहा है ऐसा लग रहा है मेरे को, नहीं भैया जी? हाँ बराबर, दिखा दो कि हम कहाँ पर है. ये बहुत बड़ा जश्न यहाँ पर ये चल रहा है, प्रोग्राम चल रहा है. हीच तर मजा असतं मित्र. क्रिकेट म्हटलं तर कुठून कोणी कसा येऊ शकतो, याचंच नाव क्रिकेट आहे. इथे मात्र 3ऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. करम पाटील फक्त कट करण्याचा प्रयत्न होता, दिशा देण्याचा प्रयत्न होता, परंतु नक्कीच परफ्यूम डिलिव्हरी नक्कीच आपण म्हणूया. जबरदस्त हा चेंडू पाहायला मिळाला. बघा जवळून, एकदम जवळून गेलाय. कुठेतरी धोका देखील संभवू शकला असता. थोडीशी नक्कीच फॅट मात्र पाठी राहिली आहे. चांगला चेंडू, जबरदस्त. रोहित पाटे पुन्हा एकदा आलाय, ज्याने पहिल्या षटकात आला होता तोच रोहित. मोह संघाकडून अलॉंग द कार्पेट ऑन साईडला लॉंगॉनच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकदा मात्र कंप्लीट होते. खरणला एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले ती 25 वरती. 25 टू विकेट लॉस बाय टेंबोडे. खरण आणि भूषण गडगे ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. मस्त मॅच आहे, जबरदस्त सामना असेल आणि शेवटपर्यंत झुंज देणारे हे 2 संघ आपण नक्कीच या मैदानामध्ये पाहतोय. हो, इथे भूषण गडगेचा हा फटका पुन्हा एकदा मिडॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आलाय दूरवरून. तत्पूर्वी मात्र 1च धाव मिळेल. एका धावेने मात्र धावसंख्या आता जाऊन पोहोचले ती तब्बल 26 वरती. 26 धावा धावफलकावरती. रोहित पाठे ज्याच्यावरती पूर्ण जिम्मेदारी अशी वाटत दिली आहे, कारण मस्त गोलंदाजी तो करतोय. इथे आमचे प्रकाशदादा गडगे
इथे येतात, त्यांचं स्वागत आहे. दादा या. हा मात्र अवांतरचा इशारा आउटसाइड टू लेग स्टंप आहे. पंच वल्लेत आमच्याकडे जावेद परिसर. तर टेंबोडे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अर्जुन भोईर यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समवेत प्रकाशदादा गडगे टेंबोडे यांचं आगमन होत आहे. आमदार चषक क्रिकेट स्पर्धेत आपलं स्वागत आहे. वेलकम वेलकम अतिथी देव भो. नक्कीच इथे मात्र आता पुन्हा एकदा पाठे करणसाठी फक्त दिशा दिली आहे. गलीमध्ये क्षेत्ररक्षक नक्कीच चेंडू अडकवण्याचा प्रयत्न करतोय. एक धाव मात्र इथे कंप्लीट होतीये. एका धावाने तंत्रशुद्ध केली मात्र इथे पाहायला मिळते ती करणची. एका धावेने आता धावसंख्या जाऊन पोहोचले ती 28 वरती. 28 धावा धावफलकावरती. 26 वरती वैयक्तिक खेळतोय तो करण पाटील. त्याला साथ देतोय तो भूषण गडगे. हो 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 शरीराचा वेध घेणारा हा चेंडू होता. वेगावरती स्वार होऊन फेकलेला चेंडू होता. नक्कीच मस्त सुंदर अशी खेळपट्टी पाहायला मिळते. असं वाटतं की कलर केले की काय, व्हाईट कलर मारले की काय. खरं ही मेहनत आहे महागुरु या आयोजनकर्त्यांची. खरं एकदम चकचकीत अशी पाटा विकेट नक्कीच पाहायला मिळते. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न. मिस्टामिक स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक आलाय आणि जबरदस्त झेल टिपला गेलाय. छोटासा मुलगा आहे पण मस्त कॅच त्यांनी पकडली आहे. मी जयराज पाटील आता पाहतो. खऱ्या त्याने मेहनत खूप बघायला मिळतो. प्रवीण पाटील एक आदर्श क्रिकेटर वलभ आणि प्रवीणच्या बाजूला पाहतो आम्ही आमचे बिग हिटर साहिल. स्वागत आहे. आणि यानंतरची लढत असेल बघा. नाणेफेकी साडी जानुमान क्रिकेट संघ उसाली विपक्ष ओम नर्मदेश्वर किरवली या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांना आमचा पहिला पुकार आहे. सत्र संपण्यापूर्वी तुम्हाला नाणेफेकीसाठी येणं गरजेचं आहे. जानुमान क्रिकेट संघ उसाली जय डांगरकर असतील, अजय डांगरकर असतील. नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली प्रशांत पाटील यांचा संघ असेल. या दोन्ही संघाच्या संघनायकांनी मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. आताच व्यासपीठावर आम्ही पाहतो आराध्य 11 टेंबोडे क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते मनोहर पाटील यांना खरं त्यांचं आम्ही स्वागत करू. त्यानंतर व्यासपीठावर आमचे प्रकाशदादा गडगे आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत आपण पाहतो अर्जुन भोईर माजी उपसरपंच टेंबोडे. स्वागत आहे तुमचं ओ टू कमेंट्री बॉक्स. तर आमच्या बघा वल्लभ गावामध्ये ज्या वेळेस नाईट स्पर्धा होत असते ना तिथे एक चांगल्या प्रकारे योगदान असते आमच्या आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला. ओमकार राय खऱ्या तर तुमचा मनपूर्वक आभार. त्यांच्या माध्यमातून चतुर्थ, 5व्या आणि 6व्या क्रमांकाची ट्रॉफी पुरस्कृत केल्याबद्दल ओमकार तुझा आणि तुमच्या परिवाराचा आम्ही आभार व्यक्त करतो. प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांकाची ट्रॉफी वल्लभ गावचे सुप्रसिद्ध उद्योजक आज आपल्यात नाही आहेत. स्वर्गीय एस पाटील त्यांच्या स्मरणार्थ एस पाटील कंस्ट्रक्शनचे मालक परेश शेठ पाटील आणि चेतन शेठ पाटील यांच्या माध्यमातून 3 ट्रॉफी आम्हाला इथे पुरस्कृत केल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. तर इथे मात्र 4थ्या षटकाला प्रारंभ होतोय. 3 षटक संपलेत. 4था षटक इथे सुरू होतोय. हर्षल पाटील आलाय अलॉंग द कार्पेट. मात्र चेंडू खेळून काढला. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आलाय. तत्पूर्वी एक धाव घेण्याची अवधी मात्र करणला लाभते. खरोखरच जबरदस्त गोलंदाजी नक्कीच या 3 षटकामध्ये. 2 षटकं ज्याने हाताळली तो रोहित पाठे. कारण 2 षटकामध्ये त्याने फक्त 9 धावा खर्च केल्यात आणि 2 विकेट्स प्राप्त केल्यात. 3 विकेट प्राप्त केल्यात. एक भेदकता त्याने दाखवली. आता मात्र 2 षटकं बाकी आहेत परंतु त्यातील एक चेंडू खेळून काढला करणने. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. जबरदस्त मायटी हिट प्रवीण गडगेच्या बॅट मधून आलाय हा खणखणीत षटकार. त्वरित करून घ्यायचे बघा. जास्त वेळ घेऊ नका. सन्माननीय प्रकाश शेठ म्हात्रे पालेबुद्रुक इथे उपस्थित आहेत. प्रकाश शेठ यावं व्यासपीठावर. आमदार चषक क्रिकेट स्पर्धेत तुमचे स्वागत आहे. तर इथे मात्र आता प्रवीण गडगे ज्याने आल्या षटकार ठोकलाय.
खाता ओपन केलाय तो प्रवीण गडगेने. एक चांगला साथ देण्याचा प्रयत्न मात्र तो करतोय. हर्षल पाटील पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट्सने हा चेंडू मात्र थोडासा वेगावरती स्वार होऊन फेकलेला चेंडू होता. निर्णायक पद्धतीने नक्कीच इथे मात्र डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. षटकार आल्यानंतर थोडा नियंत्रण चेंडूमध्ये पाहायला मिळाला तो हर्षल पाटीलचा. मित 11 मोहो वर्सेस आराध्या स्पोर्ट टेंबोडे या दोन संघांमधली आजच्या रात्रीतील पहिली लढत. थोडासा फिरून खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट लेग मध्ये शतरक्षक उभा आहे. चेंडू इथे कलेक्ट करतोय. तत्पूर्वी एक धाव लेग बायच्या स्वरूपामध्ये पूर्ण होते. एका धावेनिशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती 36 वरती. 36 धावा. करण पाटील वैयक्तिक 27 धावांवरती आतापर्यंत खेळतोय. एक मस्त इनिंग साकारताना तो दिसतोय. स्वतः संघनायक आहे. नेहमीच मोठमोठ्या इनिंग्स साकारण्यामध्ये नक्कीच प्रबल आहे आणि त्याच पद्धतीने इथे तो खेळ करतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अंपायरच्या जवळून चेंडू मात्र जातोय. तो स्ट्रेट ड्राईव्ह शॉट पाहायला मिळतोय. स्क्रीन लगत चेंडूला अडकवण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र एक धाव आली आहे. एका धावेने मात्र धावसंख्या 37 वरती. बघा दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला होता. त्यानंतर हर्षल पाटीलचा देखील चांगला प्रयत्न पाहायला मिळाला. नियंत्रणबद्ध गोलंदाजी हर्षलची देखील आपण पाहिली. कारण या प्रत्येक चेंडूवरती भेदकता त्यांनी दाखवली की षटकार थोडासा ओव्हरपिच पडला. त्यानंतर कुठेतरी फलंदाजाने आक्रमक पवित्र प्रवीणने घेतला आणि त्यानंतर मात्र जे फेकलेले चेंडू होते ते मात्र पाहण्यासारखे पाहायला मिळालेत. इथे मात्र पुन्हा एकदा हर्षल समोर फलंदाज प्रवीण गडगे. हो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. चेंडूवरती क्षेत्ररक्षक आलाय. तत्पूर्वी मात्र एकच धाव मिळेल. एका धावेनिशी मात्र इथे षटक देखील संपला गेलाय. 4 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा आहेत त्या तब्बल 38 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सन्माननीय अनिल रामभाऊ पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. अनिल या व्यासपीठावर अंकुश पाटील तुम्हाला इन्व्हाइट करतात व्यासपीठावर. आमचे परेदादा असतील सर्व आमचे बालाराम पाटील, प्रकाश खाडेकर, शैलेश आहेत इथे, किरण आहे, त्यानंतर केशव टेंबे, चेतन आहेत. खऱ्या अर्थाने ही तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रित करतात यावं व्यासपीठावर. यानंतरची लढत असेल बघा. शेवटचा पुकार असेल दोन्ही क्रिकेट संघांसाठी. एका बाजूला जानुमान क्रिकेट संघ उसारली आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ उसारली म्हटलं तर अजय डांगरकर यांचा संघ असणार आहे. त्यामध्ये अनुमान असतील खऱ्या अर्थाने. तरी एका बाजूला आपण होम नर्मदेश्वर क्रिकेट संघ प्रशांत पाटील यांचा आपण पाहणार आहोत. दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. तर इथे मात्र आता 38 धावा धावफलकावरती आपण पाहतो. शेवटचा षटक इथे घेऊन आलाय गोलंदाज प्रल्हाद शिंदे. क्या बात आहे. काय नाव आहे. कारण ज्या नावाने पूर्ण महाराष्ट्र दुमदुमला आहे महागुरु तेच स्वर्गीय प्रल्हाद शिंदे. परंतु इथे मात्र मोहो संघाकडून हा प्रल्हाद शिंदे जो गोलंदाजीसाठी आलाय एक अतिशय चांगला खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे तोच प्रल्हाद. पाहण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवरती परंतु पाहूया चेंडू अडकवण्याचा प्रयत्न होईल का. परंतु नाहीये. चेंडू निसटला आणि चेंडू गेला सीमा पार. आलाय चौकार. खऱ्या अर्थाने संगीताची तुम्ही आणि मी आपण सर्वच वाट बघत होतो. पुसेगाव महाराष्ट्र हिंद केसरी आज खऱ्या अर्थाने मग छोटा सर्जा, निलेश शेठ प्रधान घोट आणि बकासूर खऱ्या अर्थाने हे हिंद केसरी झालेले आहेत. रायगडवासियांसाठी, महाराष्ट्रवासियांसाठी एक अभिमानाची गोष्ट खऱ्या अर्थाने बाबा आहे. नाही खरोखरच खास करून आपल्या पनवेलकरांसाठी. कारण आपल्या पनवेलचा घोटचा सर्जा तिथे बाजी मारले म्हणजे ती देखील अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि शैलेश शेठ देखील यांचा खूप मोठा वाटा आहे. सिंहाचा वाटा.
तर त्यांचं देखील आपण अभिनंदन करूया. इथे मात्र हा चेंडू निर्धाव आलाय, चौकारानंतर निर्धाव आलाय. प्रवीण गडगे मात्र समोर खेळतोय. इथे प्रल्हादचा हा पुढचा चेंडू, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. लोअर फुल टॉस होता कव्हरच्या दिशेने, डीपेक्षा कव्हरला मात्र चेंडू ट्रॅव्हल करतो. क्षेत्ररक्षक आहे तिथे असं वाटलंय परंतु नाहीये. चेंडू मात्र निसटलाय, चेंडू गेला सीमा पलीकडे आलाय. चौकार. दोन चौकार आतापर्यंत या षटकामध्ये आपण पाहिले. 46 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. मस्त. कधी कधी डॉट चेंडू येतात, कधी कधी मध्ये मध्ये मात्र चौकार षटकार देखील येतात. स्लॉगवर आहे. अटॅकिंग क्रिकेट नक्कीच करण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रवीण गडगे ज्याने देखील चांगला मोर्चा सांभाळलाय तो या संघाचा, टेंबोडे आराध्य स्पोर्ट्स संघाचा. करण पाटील एका हाती किल्ला लढवतोय, दुसऱ्या बाजूला प्रल्हाद शिंदेचा वापर इथे शेवटच्या षटकामध्ये केलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न वाईडिश लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आलाय तिथे आणि हा मात्र झेल टिपला गेलाय मिथुन पाटीलने. बघा आमची बाईक देखील इथे आलेली आहे, पण प्रेक्षकांना आतुरता आहे की बैल केव्हा येईल, बैल कधी येईल ही अपेक्षा आहे. हाणून ठेवलाय. ना आपल्याकडे बेल असता तर अंकुश शेटने हिंद केसरी डायरेक्ट आणला असता. एवढी पण आपण डेअरिंग करू शकतो अंकुश शेट. स्पर्धा आपल्या आधी आहे. इथे मात्र विकेट आली आहे. 8 धावा आतापर्यंत खर्च केल्या त्या प्रल्हादने. 4 चेंडूचा खेळ संपला. इथे मात्र शेवटचा षटक आपण पाहतो. अजय पाटील आता मैदानामध्ये आलाय. करम पाटील नॉनस्टॉप एंडला उभा आहे. सुरुवातीला आलाय. 13 चेंडू त्याने आतापर्यंत फेस केले. 28 धावांचा योगदान त्याने दिलाय. परंतु इथे मात्र आता स्ट्राईक एंडला आहे तो अजय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, जजमेंट होईल का? यस, इट्स कॅच. अन्वेष पाटीलने हा कॅच पकडलाय. करण पाटील मात्र आता नॉनस्टॉप एंडलाच राहतो की काय? शेवटचा चेंडू बाकी आहे. नवीन फलंदाज आता येईल तो स्ट्राईकला. उसाली क्रिकेट संघ आणि नवम नर्मदेश्वर किरवली जानमान उसाली या शेवटचा पुकार आहे. आमच्या जानमान क्रिकेट संघ वल्लभ यांची नियमावली अतिशय स्ट्रिक्टली आहे. पहिलं सत्र संपण्यापूर्वी तुम्हाला टॉस कक्षमध्ये नाणेफेकीसाठी येणं गरजेचं आहे, अन्यथा आपल्याला दंडित केलं जाईल. काय? नक्कीच नक्कीच. कारण तुम्ही ज्या वेळेला या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवताना त्यावेळेला तुम्हाला इथे येण्या अगोदर तुम्ही पहिला चेक करा की सामने सुरू झालेत की नाही. कारण सामने सुरू झालेले असं तुम्हाला वाटेल की सामने होतील लेट, 8 वाजता होतील किंवा 7:30 वाजता चालू होते, पण तसं नाहीये. इथे आमच्या आयोजक 5 वाजता येतात, आम्ही 5:30ला येतो. आणि इथे मस्त फटका आहे. दिव्याशा कव्हरमध्ये प्रोटेक्शन मिळते. तिथे दुसरी धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठी मात्र पलतोय करण, परंतु नाहीये. तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज बाद. आणि इथे मात्र 5 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धावपालकावरती धावा आहेत त्या तब्बल 48 धावा आणि 49 धावांची गरज आहे. ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली आणि जानमान क्रिकेट संघ उसारली नाणेफेकीसाठी आपण संपर्क साधायचे आहे. निश्चित स्वरूपात प्रकाशदादा गडगे, गोवर्धन शेठ पालेकर वलवली इथे क्रिकेटचा आनंद घेतात. स्वागत आहे तुमचा. प्रकाश शेठ म्हात्रे पालेबुद्रुक एकच नाद बैलगाडा शर्यत, स्वागत आहे तुमचं. प्रकाशदादा गडगे या व्यासपीठावर बघा. आमचे ऑर्गनायझर आहेत अंकुश पाटील असतील, परेश शेठ पाटील, बालाराम पाटील, प्रकाश खाडेकर, सर्व आमचे किरण पाटील असतील, केशव टेंबे,
सौमेत प्रवीण चेतन सर्व आमच्या सहकाऱ्यांच्या वतीने तुम्हाला आम्ही व्यासपीठावर आमंत्रित करतो. जानुमान क्रिकेट संघ वलभ सर्व खेळाडूंच्या वतीने तुमचं स्वागत आहे. हॅलो. मित 11 मोहो आणि त्यांना फाईट करतोय तो आराध्या स्पोर्ट टेंबोडे. या दोन संघांमधली ही लढत आहे. चला पुढच्या दोन्ही संघांनी यायचं आहे. ओम नर्मदेश्वर किरवले आणि उसरली या दोन्ही संघांना सूचना आहे की आपण लगेचच टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे. वेळ जास्त घालवू नका याची नोंद आपण घ्या. कारण इथे पहिला सामना पहिले इनिंग इथे संपलेले आहे. तर किरवली टीमचे कॅप्टन इथे येत आहेत. चलिए आज के रात का ये पहला मुकाबला हम देख रहे हैं. मित 11 मोहो बनाम आराध्या स्पोर्ट टेंबोडे. पहले सत्र का खेल समाप्त हो चुका है. तकरीबन पहले 5 ओवर में यहाँ पर 48 रन बनाने में कामयाब रही है टीम टेंबोडे. चलिए कोई बात नहीं है. डिसीजन कभी कभी पेंडिंग रहता है. ना त्याचे नियम बरेच असतात. बैलगाड्या शर्यतीचे नियम बरेच असतात. तुमच्या सुट्टीपासून तर तुमच्या झेंड्यापर्यंत मध्ये काय अडथळे आहेत, मध्ये काय बैलांनी केलं, त्या गोष्टी सगळ्या चेक करून निर्णय दिले जातात. ठीक. तर आमदार चषक क्रिकेट स्पर्धेसाठी बघा इथे आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांचे परम मित्र बुर्दुल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मोतीराम शेठ पाटील साहेबांच्या वतीने जानुमान क्रिकेट संघ वलभ आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. नक्कीच प्रवीण, जर विचार केला ना तर कधी कधी आपल्याला देखील प्रवीण असे निर्णय पेंडिंग ठेवावे लागतात का. मग ते पूर्ण मॅनेजमेंट कमिटी, तिकडे रायगड कमिटी असेल, यांच्याकडे कधी कधी असे निर्णय पोचवावे लागतात आणि तिकडनं जे निर्णय येतील परेश शेठ, तेव्हा ते निर्णय तुम्हाला ते मान्य करावा देखील लागतात. कारण जेव्हा आपण एखाद्या कमिटीशी निगडीत राहतो, ज्या कमिटीच्या नियमानुसार आपण चालतो, कारण आपल्याला जर पुढचा क्रिकेट चांगला खेळायचा असेल तर आपल्याला हे नियम त्यांचे पाळणं गरजेचं असतं. म्हणून सर्व क्रिकेटर आली सध्याच्या घडीला आता नियम आलेले आहेत बघा. कालच एक नियमावली रायगड टेनिस क्रिकेट कमिटीचे आलेली आहे. आता आपली स्पर्धा इथे सुरू झालेली आहे, त्यामुळे हे नियम आपल्याला लागलेले नाही आहेत. पण याच्यानंतरचे नियम जे आहेत ते कमिटीच्या नुसारच लागतील. कारण फक्त प्रत्येक दिवशी 8च संघांचा पोल तुम्हाला खेळवावा लागला. असे बरेच नियम आपल्या ग्रुपवरती आपण पाहतोय. त्या नियमांचं पालन आपल्याला सर्वांना करायचं आहे. कारण टेनिस क्रिकेट कमिटी, रायगड टेनिस क्रिकेट कमिटीच्या माध्यमातून आपल्याला जर क्रिकेट फुलवायचं असेल तर ह्या नियमांचं पालन आपल्या सर्व क्रिकेटरांना करणं गरजेचं आहे. तो चलेंगे मैदान की तरफ. 49 रनों की जरूरत है, 30 गेंदों का खेल. और यहाँ से आराध्या स्पोर्ट टेंबोडे टीम, जिनका मकसद था कि किमान 65-70 के करीब पहुंचने का, लेकिन उतना तो नहीं हुआ. 49 के ऊपर, 48 के ऊपर ही वो सीमित रहे. लेकिन मोहो टीम का जो मकसद था कि 50 के अंदर रोक लगाएंगे हम, तो उनका वो मकसद कामयाब अब तक रहा है. अब चेसिंग के लिए उतरे हैं, लेकिन 49 के टारगेट का पीछा करने ये आरंभिक जोड़ी मैदान के अंदर प्रहलाद और सूर्या. मोहो यानी कि जब की बात करें तो आरपीएल जिस खिलाड़ी ने पूरे सर के ऊपर उठाई थी, एक ही नाम आरपीएल में इस सीजन में गूंज रहा था, वो है सूर्या मस्कर. नॉन स्ट्राइक एंड के ऊपर हो
यस, बहुत ही बेहतरीन ये गेंद थी, 2 गेंदें लगातार डॉट। इस बीच प्रहलाद शिंदे और सूर्या की जोड़ी मैदान के अंदर, प्रहलाद शिंदे ने जो अंतिम ओवर फेंका था बहुत ही उम्दा यहाँ पर ओवर का समापन किया था, सिर्फ 9 रन खर्च किए थे उसने उस ओवर में, अब यहाँ पर 10 रन खर्च किए थे। राहुल गड़गे की ये गेंद डायरेक्ट हिट हो पाएगी या नहीं? हो बड़ा विकेट, शायद यहां पर धड़कनें तेज हो रही थी वो टीम के समर्थकों की, ताकि यदि ये विकेट मिलती ना तो बहुत कुछ इस मैच में रंग आ जा सकता था, ताकि बहुत बड़ी मछली जाल में फंसने वाली थी, लेकिन वहां पर थ्रो सही मायने में नहीं हुआ। भूषण वहां पर थे, 1 रन मिली है। आयुष वहां पर थे, आयुष गड़गे पाटिल, लेकिन राहुल गड़गे अच्छा प्रयास कर रहा है, बहुत ही अच्छी गेंदबाजी कर रहा है। सूर्या मस्कर अब सामने इस समय खेलने के लिए तैयार है। राहुल की ये गेंद फुल टॉस थी अलॉन्ग द कारपेट। इस बीच मिस फील्ड का अभाव, सिंगल मिलेगी 1 और निश्चित तौर पे 1 रन के ऊपर सूर्या ने अपना खाता खुला किया है। टीम का टोटल 1 से आगे आता हुआ 2 रन। हमारे दीपक पाटिल सर, इनका भी आगमन हो चुका। आज आवाज दीपक पाटिल सर की सुनेंगे आप, तो देखेंगे यहां पर इस समय प्रहलाद फिर से एक बार बाएं हाथ का एक खिलाड़ी, लेकिन राहुल गड़गे भी नियंत्रण भरी गेंदबाजी करते हुए नजर आ रहे हैं। 10-12 कदमों का रनअप इस समय अंपायर को पार करती हुई गेंद, शॉर्ट ऑफ लेन उठाने का प्रयास, गेंद हवा में, खुद का कैच के नीचे, लेकिन कैच ड्रॉप। ये गलतियां नहीं चलेगी यदि इस मैच में सिरकाव करना है टीम आराध्य स्पोर्ट टेम्बोड़े को, तो ऐसी गलतियां नहीं चलेगी, ताकि रन जो है 49 का पल्ला पार करना है। हर एक गेंद आपके लिए निर्णायक है और हर एक विकेट आपके लिए बहुमूल्य मानी जाएगी। तो ये देखिए कितना आसान कैच था, लेकिन उस आसान कैच को खुद गेंदबाज ने छोड़ दिया है। फिर से एक बार अंतिम गेंद इस ओवर की, रिदम में कुछ प्रॉब्लम, फिर से वापस गेंदबाजी के लिए तैयार जाते हुए। 2 रन है टोटल स्कोर कार्ड के ऊपर, 0 विकेट। प्रहलाद शिंदे फिर से एक बार यहां पर, ये फुल टॉस और इस बीच गेंद हो बहुत ही अच्छा कवर्स में शानदार कैच नचिकेत, और यहां से प्रहलाद के पारिकान, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी। पहले ओवर का खेल समाप्त हो चुका है, 2 रन 1 विकेट के नुकसान पर। आगे फिर से एक बार दीपक पाटिल के पास हम चलेंगे। स्वर्गीय नंदिता नामदेव मोरे गावदेवी उसाली क्रिकेट संघ विपक्ष ओम नर्मदेश्वर किरवली क्रिकेट संघाच्या दरम्यान आपण नाणेफेक करणार आहोत। या नाणेफेक किती केली जाईल? नाणेफेक केली जाईल, संगणक घ्यायचे आहे बघा, एक तर तुम्ही उशीर आलेला आहात। या नंदिता, स्वर्गीय नंदिता 11 गावदेवी उसारली आणि ओम नर्मदेश्वर किरवली क्रिकेट संघाच्या दरम्यान इथे नाणेफेक केली जाणार आहे। अंकुश, आपण नाणेफेक करूया, वेळ आपल्याकडे कमी आहे। तर निश्चित स्वरूपात ओमकार राय याची आपण नाणेफेक केली जाईल आपली शोभास्ते, आणि शैलेश खाडेकर या दोघाही यायच्या बघा, नाणेफेक किती केली जाणार आहे। शैलेश खाडेकर एक खऱ्या अर्थाने एक काल ज्याने अतिशय गाजवला गोलंदाजी फलंदाजीच्या जोरावर, नंदिता मोरे स्वर्गीय गावदेवी उसाली विपक्ष किरवली क्रिकेट संघाच्या दरम्यान नर्मदेश्वर किरवली। तर आता जी नाणेफेक संपन्न झाली, ओमकार राय आणि खऱ्या अर्थाने आमचे शैलेश खाडेकर यांच्या शुभास्ते नाणेफेक संपन्न झाली। नाणेफेकीचा कौल ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघाने जिंकले आणि शतरक्षण गटाने स्वीकारलेला आहे। स्वर्गीय नंदिता मोरे गावदेवी उसाली क्रिकेट संघाला प्रथमतः फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे। हो टू कॉमेंट्री बॉक्स बोलूया दीपक पाटील यांच्याकडे आपण बोलूया। पलस पे थँक्यू सो मच महागुरु कड़गे सर।
थँक्यू सो मच संदीप पाटील सर. सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या रजनीमध्ये आमदार चषक 2024 भारतीय जनता पार्टी वलप आणि जर्मन क्रिकेट संघ वलप आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आज 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील आणि त्यातली पहिलीच मॅच मीत 11 मोहो आणि आराध्या स्पोर्ट्स टेंबोडे या दोन संघादरम्यान आणि टार्गेट आहे या मॅचमध्ये 49 धावांचं मीत 11 मोहो या संघासमोर. सलामीवीर प्रल्हाद लवकर बाद झालाय. सूर्या म्हस्कर आणि मिथुन पाटील सध्याच्या घडीला खेळपट्टीवर आहेत. करण पाटील चांगला बॉल. करण पाटील म्हटलं की टेंबोडे संघाची ओळख आहे. व्हेरिएशन बॉलिंग तुम्हाला सातत्यानं पाहायला मिळते. त्याचे चेंडू प्रत्येक चेंडूमध्ये काही ना काही हालचाल तुम्हाला होताना दिसेल. कधी कधी आउटस्विंग, कधी आतमध्ये येणारा चेंडू, कधी यॉर्कर पद्धतीचे चेंडू टाकताना, कधी कधी खांद्याचा वापर करून अतिरिक्त उसळी देणारे चेंडू. आणि त्याचमुळे सध्याच्या घडीला ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये असे गोलंदाज नेहमी यशस्वी राहतात. यावेळेस फटका चांगला आहे. वाडी स्ट्रॉंग ऑनच्या वरतून खेचलाय. एक धमाकेदार स्ट्रोक मिथुन पाटीलच्या बॅटमधून पहिल्या धावा येत असताना हा येतोय उत्तुंग षटकार. किरवली यांचं इथे आगमन झालेलं आहे. व्यासपीठावर यावं आपण. आमदार चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये आपले स्वागत आहे. 9 धावा धावफलकावर दुसरं षटक सुरू आहे. करण पाटील कट करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र पंचांकडे पाहतोय मिथुन. अशाळभूत नजरेनं कोणती प्रतिक्रिया नाहीये. चेंडू निघून गेलाय. तो सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. षटकारानंतर मात्र चांगलं कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळते ते करणचं. करण म्हटलं तर की प्लेअर आहे या टीमचा. लीड करत असो नेहमीच. बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, सगळ्याच डिपार्टमेंटमध्ये उल्लेखनीय कामगिरी. ऑन ड्राईव्ह केलाय. यावेळेस मात्र रिशा सहायनं ऑन साईडला वळवलंय. मिड विकेटला सिंगल त्या ठिकाणी सहजरीतीनं येताना दिसेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि धावफलकावर धावा लागल्यात त्या दुहेरी आकड्यामध्ये. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 1 गडी बाद 10 धाबा. 18 बॉलमध्ये 39 धावांची गरज आहे. निश्चित स्वरूपात स्पर्धा आपण इथे पाहतो. भारतीय जनता पार्टी वलप सबका साथ, सबका विश्वास, सबका खऱ्या अर्थाने विकास. भारतीय जनता पार्टी जानमान क्रिकेट संघ वलप यांच्या संयुक्त विद्यमानाने पनवेलच्या सर्वांगीण विकासाला गती आणि दिशा देणारे पनवेलचे दमदार नेतृत्व सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या नावाची खऱ्या अर्थाने त्यांच्या कार्याचा गौरव गाथा सांगणारी एक नामांकित क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. वर्तमान लढत आपण इथे पाहतो. खऱ्या अर्थाने एका बाजूला आराध्या 11 टेंबोडे आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ खऱ्या अर्थाने आपण इथे पाहतो. मीत 11 मोहो. वलूया पुन्हा एकदा दीपक पाटील आमचे परम मित्र पळसपे गावातील एक नामांकित क्रिकेट समालोचक. तर 2 ओव्हर्समध्ये 10 धावा झाल्यात. 18 बॉलमध्ये 39 धावांची गरज आहे. 39 रिक्वायर्ड. 13च्या सरासरीनं आता मात्र धावा उभाराव्या लागतील. एक्झॅक्टली 13 रन्स. आणि सूर्या म्हस्कर सध्याच्या घडीला हे नाव मात्र नेहमी चर्चेत राहिले. गोलंदाज तयार. राहुल गडगे. ओ राहुलचा हा शॉट ऑफ लेंथ पुल केलाय आणि पाठवलाय मिड विकेटच्या वरतून. बॉल जाईल सीमारेषा पार. 6 धावांकरता मिथुनच्या बॅटमधून येतोय आणखीन एक षटकार. सूर्या म्हस्करला मात्र चांगली साथ या ठिकाणी मिळत असताना मिथुन पाटील 6 बॉलमध्ये 13 धावांचं योगदान दिलंय आणि हे 2 फलंदाज जर उभे राहिले तर नक्कीच या धावा सुद्धा चेस होऊ शकतील. राहुल गडगे वेगवान चेंडू होता. तेवढाच वेगानं मात्र त्याला धाडलंय. लॉंग ऑनच्या वरतून खेचलाय. मिथुन पाटील ऑन फायर नाव. त्याच्या बॅटमधून येणारा हा तिसरा षटकार. राहुल गडगे ज्यानं पहिलं षटक टाकलं होतं, भन्नाट टाकलं होतं. राऊंड स्टंप्सनं आलाय. लॉफ्ट केलंय बॉलला
आणि तोही चाललाय आकाशाला गवसणी घालणारा हा बुलंदी षटकार लगातार तिसरा. मध्ये फक्त 2 धावा देणारा गोलंदाज लगातार 3 षटकार आणि या स्पर्धेमधली पहिली षटकार हॅट्रिक मिथुन पाटीलच्या नावावर. यावेळेस मात्र बॅटला ब्रश होऊन चेंडू निघालाय फाईन लेगला. आउटफील्ड फास्ट आहे मैदानाची, फार कष्ट घ्यावे लागतील, नाही थांबू शकला. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे आणि याच ओव्हरमध्ये बऱ्याच अंशी निकाल लागला या मॅचचा. आणि पहिल्या 4 बॉलमध्ये आपण पाहिलं तर तब्बल 22 धावा येत असताना मिथुनची जबरदस्त बॅटिंग आणि मोहो संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती तब्बल 32 या आकड्यावर. 32 रन्स ऑन बोर्ड. त्यामुळे हे षटक मात्र कमालीचं महागडं ठरलंय. पहिल्या 4 बॉलमध्ये राहुल गडगेनं मात्र 22 धावा मोजल्यात. राऊंड स्टम्प्स अगेन लॉफ्ट केले बॉलला, इकडे मात्र जास्त उंच गेलाय. संधी आहे तो बऱ्याच उशिराना मी तर म्हणेन मिथुन पाटीलची विकेट जरूर प्राप्त केले, परंतु तरी सुद्धा राहुल गडगे खुश नसेल, कारण त्या अगोदर दिलेल्या धावा या मॅच मध्ये बरंचसं अंतर मात्र कमी करणाऱ्या ठरल्यात. 32 वर हा दुसरा धक्का लागलाय. अजूनही आपण पाहूया इक्वेशन. येणारे 13 चेंडू आणि या 13 बॉलमध्ये जिंकण्यासाठी गरज आहे ती 17 धावांची. दोन ओव्हर्समध्ये आपण पाहिल्यानंतर टेंबोडे संघानं फक्त धावा दिल्या होत्या 10 आणि प्रेशराईज केलं होतं ते मीत 11 मोहो या संघाला. मोहो संघ म्हटला की नेहमीच नशीब शेठ या संघाला पुरस्कृत करत असतात आणि सातत्यानं गेले 2-3 वर्ष सातत्यानं आपण पाहत आलोय. एक उत्तम सहकार्य मात्र या संघासाठी राहिलंय. नशीब शेठ सामन्याचा आनंद घेत असाल तर आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक असं स्वागत. गोलंदाज तयार. राहुलचा हा बॉल ड्राईव्ह केला, ड्राईव्हचा फटका अगदी स्ट्रेट चाललाय. कमाल स्ट्रोक लॉंग आणि लॉंग ऑफच्या बरोबर मधून चेंडू साईड स्क्रीनच्या दिशेनं जाईल सीमा रेषा पार. जयेश पाटीलच्या बॅट मधून आलेला चौकार. आणि राहुल गडगेच्या षटकामध्ये काय घडले आपण पाहू शकता पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून. सगळे रिप्लेज हायलाइट्स. हे षटक मात्र थोडंसं जीवघेणं ठरलं ते टेंबोडे संघाच्या दृष्टिकोनातून. आराध्य 11 टेंबोडे पहिल्या 2 ओव्हर्समध्ये मजबूत स्थितीमध्ये होता, परंतु या ओव्हरनंतर मात्र सगळं चित्र पालटलंय. जरूर विकेट मिळाली मिथुन पाटीलची, परंतु तोपर्यंत थोडासा उशीर झाला होता. त्यानंतर आलेला जयेश पाटीलच्या बॅटमधून सुद्धा एक चौकार आपण पाहायला मिळाला आणि हीच ती पॉवर हिटिंग पॉवर पॅक धमाका मिथुन पाटीलचा झंझावात मात्र आपल्या टीव्ही स्क्रीनवर. जाऊया चौथ्या षटकासाठी. गोलंदाज तयार. 13 धावांची गरज. ओ शॉट ऑफ लेंथ होता, कुटप्प्याचा बॉल पूल केलाय आणि पाठवलाय तो सरळ सीमा रेषेच्या दिशेनं. याच पंचांच्या इशाऱ्याची जरूर आपण वाट पाहू. धावा तर मिळणार आहे त्या ठिकाणी, परंतु पाहूया एक्झॅक्टली काय घडलंय. चौकार की षटकार. आणि या मिळतील 4 धावा आणि या चौकाराच्या सहाय्यानं अजून अंतर कमी केलं जाईल. स्कोर कार्डवर लागल्यात त्या तब्बल 40 धावा. 40 रन्स ऑन बोर्ड. आणि आता मात्र अंतर आपण पाहूया फक्त 9 धावांचं उरलंय. शेवटचे 11 बॉल आणि 9 धावांची गरज आहे. गुरुनाथचा हा बॉल यावेळेस पूल केलाय समोर. लॉंग ऑनला बॉल चाललाय सीमारेषा पार. सामना संपवण्याची घाई झाले. सूर्या मस्करच्या बॅटमधून निघतोय आणखीन एक स्ट्रोक आणि 6 धावांकरता येतोय षटकार. हरल्यानंतर याच्या उपट्या घाला 4-5 पहिल्या. अजून काय पाहिजे बायानं मान मोठा
चेंडूची पूर्तता करायची आहे. पंचांनी इशारा केलेला आहे बघा. आणि व्यासपीठावर नारायण खाडेकर वलप यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आमदार चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये आपलं स्वागत आहे. ऑर्गनायझर कमिटी आमचे बॉल बॉय असतील खऱ्या अर्थाने, ज्यांच्याकडे चेंडूची पूर्णतः जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे, मात्र आपण ती पूर्तता करायची आहे. सामना अगदी पाहायला गेलं तर मीत 11 मोहो संघ विजयाच्या उंबरट्यावर आहे. 3 धावांची गरज आहे 10 बॉलमध्ये. 2 पॉवर प्लेच्या ओव्हरमधलं प्रेशर जरूर टाकलं होतं, परंतु त्यानंतर मात्र खराब गोलंदाजी झाली ती आराध्या स्पोर्ट्स क्लब टेंबोडे संघाकडून. आणि त्याचंच फलित म्हणजे सूर्या मस्करचा मीत 11 मोहो संघ हळूहळू विजयाकडे मार्गक्रमण करत असताना 47-47 धावा धावफलकावर 2 धावांची आवश्यकता. गुरुनाथ गोलंदाजी मार्कवर आहे, फक्त 2 धावा दूर आहे तो मीत 11 मोहो संघ आपल्या पहिल्या विजयापासून. आणि तोही इकडे पाहूया, स्क्वार लाईनला धाडलाय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, थोडी वाट पाहावी लागेल विजयाची. इकडे बाद झालाय फलंदाज जयेश पाटील. ची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी नवीन फलंदाज मीत 11 मोहो संघाकडून मैदानामध्ये जाईल रोहित पाठे. 47 धाबा झाल्यात. सहज रीतीनं विजयाला गवसणी या ठिकाणी घातली जाईल का हे पाहावं लागेल, की इथून मात्र थोडासा विजय किती लांबवला जाईल याची चर्चा आता मात्र असेल. राहुल गडगेच्या एका षटकानं मात्र संपूर्णपणे खेळ खल्लास केलाय. अगदी पाहायला गेलं तर सेन्सिबल क्रिकेट त्याला माहिती आहे रोहित पाटीलला. इकडे मोठ्या फटक्यांची गरज नाहीये, सिंगल्सनं आपल्याला जिंकता येऊ शकतं. तेच केलंय. स्कोर इज लेवल 48 धावा धावफलकावर. रोहित पाटीलनं गोलंदाजी सुद्धा छान केली होती. 2 ओव्हर्समध्ये 9 धावा दिल्या होत्या आणि तब्बल 3 विकेट मात्र त्यानं प्राप्त केल्या होत्या. रोहित पाटे आज चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये सुद्धा खेळताना दिसला. चांगला ड्राईव्ह यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन स्लॅश केलाय. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि सूर्या मस्करच्या बॅटमधून मीत 11 मोहो संघासाठी हा विजयी चौकार सामना जिंकलाय. तरी आता जी लढत